ज्या लोकांनी या बेसिक माउंटेनिअरिंग कोर्सचा पहिला पार्ट बघितला नसणार त्या सगळ्यांनी या BMCचा पार्ट 1 नक्कीच बघा, जेणेकरून समोरच्या पार्टला इझिली कनेक्ट होऊ शकणार। हा BMC कोर्स टोटल 24 दिवसाचा आहे, ज्यामधील 7 दिवसाचा प्रवास आपण पार्ट 1 मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला। पहिल्या दिवसापासून तर 7व्या दिवसापर्यंत आपल्याला प्रत्येक बेसिक गोष्टींबद्दल माहिती देण्यात आली। टेक्निकल इक्विपमेंट किती व कोणते असतात, क्लाइम्बिंग आणि रॅपलिंग कशी करायची, झिपलाईनच्या किती पद्धत असतात आणि माउंटेनमध्ये ट्रेकिंग करत असताना आपण किती पद्धतीने रिव्हर क्रॉस करू शकतो, या प्रत्येक गोष्टीचं नॉलेज या 7 दिवसांमध्ये देण्यात आलं। शिवाय आपली स्ट्रेंथ वाढवण्यासाठी काही खतरनाकवाल्या एक्सरसाइज पण करवण्यात आल्या। मरते धाव धाव मरते वाचवा कोणी। 1 2 1 2 1 2। पण आतापर्यंत मजा आली। पहिले 3 दिवस असं वाटलं का बम पजवत आहे लोक, बम आपल्याकडून सगळं काम करून घेत आहे, मस्त रनिंग करून घेत आहे, खुदाई करून घेत आहे। पण आता मजा येऊन राहिली आहे, जे बी आहे इंटरेस्ट येत आहे, जसा जसा टाइम जात आहे मजा येत आहे। बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स म्हणजेच BMCला 3 पार्टमध्ये डिवाइड करण्यात आला आहे, रॉक क्राफ्ट, स्नो क्राफ्ट आणि आईस क्राफ्ट। यातील पहिला पार्ट म्हणजे रॉक क्राफ्ट तर पहलगाममध्ये सुरक्षित पार झाला। आता येणाऱ्या दिवसामध्ये स्नो क्राफ्ट आणि आईस क्राफ्ट करवण्यासाठी आपण चाललो आहोत सोनमार्ग मध्ये। गुलमर्ग पासून आता आपला प्रवास सुरू झाला आहे सोनमार्ग पर्यंत आणि येणारे 17 दिवस त्याच्यातले 14 दिवस आपले पूर्ण सोनमार्ग मध्ये राहणार। पहलगाम मध्ये आपला इन्स्टिट्यूट होता 9000 फुटावर आणि आता आपण जात आहोत समुद्र सपाटीपासून 12000 फुटावर। जर हाय अल्टिट्यूड सिकनेस पासून वाचायचं असेल तर मेंटली आणि फिजिकली फिट राहणे खूप गरजेचे आहे। फायनली आपण येऊन पोहोचलो आहोत सोनमार्गच्या या बेस कॅम्पवर। आता आपल्याला येणारे 14 दिवस इथंच काढायचे। अरे कुठून आणलाय? इथे एक झाड लागलं होतं मध्ये रस्त्यामध्ये। मोसा भाई कुछ कहना चाहोगे? बाट लगी बाट अभी बेस में आ गए। गुड मॉर्निंग मित्रांनो, आज 9वा दिवस, 8वा दिवस तर आपला अख्खा ट्रॅव्हलिंग मध्येच गेला। सोनमार्गच्या पहिल्या दिवसात आपल्याला ॲक्लिमटायझेशन वॉक करवण्यात आला। या वॉक मध्ये आपल्याला सोनमार्ग आणि आजूबाजूच्या परिसराबद्दल संपूर्ण माहिती देण्यात आली। या जागेवर आपले काही काश्मीरी मित्र बनले, जे आपल्याकडून मराठी शिकण्याचा प्रयत्न करत होते। आपल्या चारही बाजूला नुसते माउंटेन्स आहे आणि या माउंटेनचे व्ह्यू लेफ्ट साईडला बघाल तर ग्रीनरी आहे, राईट साईडला बघाल तर टॉपवर स्नो पडून आहे। सो बघताना बहुत मस्त वाटून राहिला आहे। बहुत मस्त वाटला, बहुत मस्त वाटला। पुजारू पासे माउंटेन बहुत मस्त वाला। ॲक्लिमटायझेशन वॉक झाल्यावर आपण येऊन पोहोचलो सोनमार्गच्या आर्मी बेस कॅम्पवर। या आर्मी बेस कॅम्पवर जे जेवण इंडियन सोल्जर्सला मिळत होता तेच जेवण आम्हाला सुद्धा मिळत होता। जेवढे दिवस आपण सोनमार्गमध्ये आहोत याच्या अर्धे दिवस रॉक क्राफ्ट होईल, रॉक क्लाइम्बिंग, आणि अर्धे दिवस आईस क्राफ्ट म्हणजे आईस क्लाइम्बिंग किंवा आईसवर ज्या काही ॲक्टिव्हिटी होतील त्या। सोनमार्गचा पहिला दिवस एकदम बेसिक होता। पाठीवर 20 किलोची बॅग घेऊन डोंगराला चढत उतरत आपल्याला जवळपास 4 किलोमीटर चालायचं होतं, जिथे इन्स्टिट्यूटच्या स्पेशल क्लाइम्बिंग वॉल होत्या। जवळपास 1 ते 1.5 तासामध्ये आपण येऊन पोहोचलो आपल्या या रॉक क्लाइम्बिंग पॅचजवळ, जिथं आता क्लाइम्बिंग आणि रॅपलिंगची प्रॅक्टिस होईल। 150 ते 200 फूट उंच असलेल्या वॉल्सवर आपल्याला क्लाइम्बिंग आणि रॅपलिंगची प्रॅक्टिस करवल्या जाते। 3 ते 4 तासाच्या कठीण प्रॅक्टिस नंतर आपल्याला वापस कॅम्प साईटवर नेण्यात आला, जिथे काही थेरॉटिकल क्लासेस घेण्यात आले। या थेरॉटिकल क्लासमध्ये आपल्याला माउंटेनिअरिंग रिलेटेड प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीचं नॉलेज दिले जाते आणि इथे शिकवलेल्या प्रत्येक गोष्टी एक्झाममध्ये विचारल्या जातात, ज्यावरून आपली ग्रेड डिसाईड केल्या जाते। प्रत्येक इव्हिनिंगला स्पोर्ट्ससाठी टाइम दिला जात होता आणि जे लोक स्पोर्ट खेळायला येत नव्हते त्या लोकांना गवत कापायला नेलं जात होतं।
आता नीला मत कर बॉलिंग, मेहरबानी कर मेरे भाई, नील मेरे भाई, क्रिकेट की इज्जत रख. इव्हिनिंग होताच प्रत्येक व्यक्ती आपला टॅलेंट दाखवण्यासाठी समोर येत होता. ओ बढ़िया. ये तो ट्रेलर है, आपकी तरफ भी बाकी है. वेरी गुड, वेरी गुड. अरे अरे हो तेरी, उधर 2 रन है रे भाई. आगे नहीं जाना. आज 10वा दिवस आणि आज सकाळी सकाळी आपल्याला वॉर्मअप करायला लावता, याचा अर्थ आज रनिंग होणार आहे. प्रत्येक सकाळी उठल्याबरोबर 5 ते 7 किलोमीटरची डोंगरावर रनिंग करवल्या जायची आणि रनिंग करता करता मधातच खतरनाकवाले पुशअप मारायला लावायचे. हिलवरती पळवत होते. आणि 50 पुशअप मारल्यावर अजून रनिंग करवल्या जायचे. 5 ते 7 किलोमीटरची रनिंग संपल्यावर 2 तास खतरनाकवाली एक्सरसाइज करवल्या जायची. सगळी एनर्जी संपवून जसं आपण बेस कॅम्पवर जायचो तसा सगळ्यांचा हाल काही या पद्धतीचा व्हायचा. स्ट्रेट करना है, होल्ड करना है क्या? सकाळी झालेल्या पेटी नंतर नाश्ता झाला आणि पुन्हा आपण चाललो क्लाइम्बिंग रॅपलिंग करण्याच्या प्रॅक्टिससाठी. गुडघे गेले या कामातून. तुला काय बोलायचं आहे का? काहीच बोलायचं नाही बाबा. सकाळी 6 किलोमीटर रनिंग झाली, त्याच्यानंतर फक्त एक अर्धा तास दिला असत, त्यामध्ये नाश्ता केला, मी लगी रेडी झालो आणि आता रॉक क्लाइम्बिंगसाठी, रॉक क्लाइम्बिंगची जी वॉल आहे ती आहे इथून 5 किलोमीटर, ती वॉकिंग करत जायचं वजन घेऊन. हां. काही काळानंतर हा कोर्स सोडून पडून जाण्याचा विचार काही लोकांच्या मनात येऊ लागला. हां, तुला आठवतं का आपण यूट्यूबवरती व्हिडिओ बघितला होता? हो. की काही लोक 10-12 दिवस झाले होते कोर्स सोडता, म्हणजे गिवअप करून टाकतात. हां, तशी सिच्युएशन थोडीशी नॉर्मल वाटते. पण काय करायचं, फ्लाईटची तिकीट बुकिंग केलेली, रिफंड भेटणार नाही त्याचा. कोर्सचे पैसे वेस्ट, 12 दिवस वेस्ट, एवढी एनर्जी. बघत आहे हळूहळू मनात येऊन राहिला का कोर्स सोडून घरी पळून जावं. सोनमार्गमध्ये ज्या जागेवर आपल्याला क्लाइम्बिंगसाठी नेले जाते त्या जागेवर 2 क्लाइम्बिंग वॉल आहेत. एक वॉल बेसिक माउंटेनिअरिंग कोर्ससाठी, तर दुसरी वॉल हॉज आणि ॲडव्हान्स माउंटेनिअरिंग कोर्ससाठी यूज केल्या जाते. काश्मीरमध्ये असलेल्या जिममध्ये जर कोणाला कोर्स करायचा असेल तर सगळ्यात बेस्ट टाईम जो आहे तो जून आणि जुलै, कारण या टायमात काश्मीरमध्ये उन्हाळा राहते आणि पावसाची शक्यता कमी राहते, जेणेकरून आपला हा जो कोर्स आहे सुरक्षित पार होईल. बाकीच्या टायमात पाऊस खूप जास्त राहते. या जागेवर असलेल्या 120 फूट उंच वॉलवर क्लाइम्बिंग आणि रॅपलिंगची प्रॅक्टिस करवल्या जाते. पण ही प्रॅक्टिस करण्या अगोदर आपले इन्स्ट्रक्टर लोक आपल्याला प्रॅक्टिकली डेमो करून दाखवतात आणि यानंतर प्रत्येक स्टुडंटला क्लाइम्बिंग आणि रॅपलिंगसाठी तयार व्हावे लागते. लेकिन पानी के अंदर इतना महंगा, लेकिन बहुत जबरदस्त. 3 तासाच्या कठीण ट्रेनिंग नंतर एक चाय ब्रेक असतो, जिथे 1 कप चाय सोबत 2 बिस्किट दिले जातात. चाय ब्रेक नंतर पुन्हा 1-2 तासाची प्रॅक्टिस केली जाते आणि यानंतर आपल्याला बेस कॅम्पवर रिटर्न नेले जाते. अशा प्रकारे हा इथला रोजचा शेड्यूल होता. गुड मॉर्निंग मित्रांनो, आज 11वा दिवस आणि आज आपल्याला घेऊन चाललं आहे पीच क्लाइम्बिंगसाठी. आजचा वेदर पूर्णपणे बदलला आहे. आज मे बी पाऊस येऊ शकते. 11व्या दिवशीच्या हेवी एक्सरसाइज आणि रनिंग नंतर आपल्याला क्लाइम्बिंग वॉलवर नेल्या जाते, जिथे आपल्याला वेगवेगळ्या टेक्निकचं नॉलेज दिलं जाते. आता आपल्याला 3 गोष्टी माहिती होणार आहे. फर्स्ट मॅन, मिडल मॅन आणि एंड मॅन, म्हणजे गाईडमॅन, मिडल मॅन, एंड मॅन. याचा हा सेटअप बनवून राहिलेला आहे आणि इथं तो एंडमॅन असणार आहे, तो फर्स्ट मॅन, आणि या पद्धतीचा एक सेटअप तयार केला. आता आपल्याला इथं पीच क्लाइम्बिंग करायची आहे. पीच क्लाइम्बिंग म्हणजे काय, तर पहिला व्यक्ती जो असणार आहे तो लीड क्लाइम्ब करणार, मधामध्ये मिडल मॅन्स असणार आहे, 1, 2, 3, 4 जेवढे जास्त असणार, जे पिटॉन्स ठोकत 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 वर जाणार, आणि सगळ्यात लास्टमध्ये जो असणार एंडमॅन तो पिटॉन काढत वर चढणार.
क्लाइम अप. दुसऱ्या माणसापासून पहिल्या माणसाचा जो रोप जिथं संपणार तिथं परत एक पिटॉन लावायचं आहे आणि त्याच्यानंतर मग तिथं आपल्याला अँकर करून परत वर जायचं आहे. ओके, रोप फिनिश. सेल्फ एंकर कर लो पहले. नंबर 6 क्लाइंबिंग. जाओ जाओ, जा रहे हो, सही हो. पैर रखे हो आपने रोप पे. ऑलमोस्ट आपण अर्धा डोंगर चढलो आणि इकडे खाली पहा, या बाजूला पण क्लाइंबर्स आहेत जे एक एक करून येतात. फायनली आपण सगळेजण वर येऊन पोहोचलो आणि या जागेवरून आता आपल्याला रॅपलिंग करत खाली जावं लागणार. 11व्या दिवसाची सगळी प्रॅक्टिस झाल्यावर आपल्याला वापस बेस कॅम्पवर नेण्यात आला, जिथे दिवसाच्या शेवटी एक मूवी दाखवण्यात आली. एक दूसरे से काफी लगाव भी हो गया है. मैं जयपुर राजस्थान की रहने वाला हूँ. मौसम धीरे-धीरे खराब होता जा रहा है और हमारे समझ में नहीं आ रहा कि क्या करना चाहिए. हम शिखर से सिर्फ 800 मीटर दूर हैं और अब हम वापस जा रहे हैं. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा भन्नाटाच्या व्लॉगमध्ये आणि मी तुमचा होस्ट प्रशील अंबादे. आज आपण चाललो आहोत काश्मीरमध्ये फेमस असलेला ग्रीन लँड टॉप करण्यासाठी. समोर दिसणाऱ्या डोंगरचं नाव आहे ग्रीन टॉप. आज आपल्याला तिथं वर जायचं आहे हाईट गेन करायसाठी. बेसिक माउंटेनिअरिंग कोर्सच्या एक्झामचा हा एक महत्त्वाचा टप्पा, जिथे आपल्या सगळ्यांना हाईट गेन करण्यासाठी एका उंच डोंगरावर नेल्या जाते. पाठीवर 20 ते 25 किलोचं वजन उचलून येथील उंच असलेल्या टेबल टॉप पॉइंटवर नेला जात होता. टेबल टॉपच्या या बॉटमपासून सुरू झाली ओरिजिनल कसरत. इथून आता चढाई करायची आपल्याला. मनोज भैया कुछ कहना चाहोगे? ये आज हम हमारे बीएमसी कोर्स के 12वें दिन चढ़ाई के लिए जा रहे हैं. आज हम 13,000 मीटर की चढ़ाई पे चढ़ेंगे, जिसमें हमारी मदद कर रहे हैं हमारे सहयोगी प्रशील भाई जी. बहुत ही हेल्पफुल इंसान, बहुत अच्छे इंसान, बहुत चेयरफुल इंसान. इनको बहुत बहुत धन्यवाद. अब पूरी स्कॉलरशिप आपको मिलेगी. जसा जसा आपण समोर जात होतो तसा तसा इन्क्लिनेशन अजूनच वाढत होता. पूर्ण किचडच किचड आहे. या माउंटेनच्या वर असलेला जो ग्लेशियर आहे तो उन्हाकारण पिघलत जाते आणि रोज असं पाणी वरून खाली येते. म्हणजे तुम्हाला 12ही महिने इथं तुम्हाला वॉटरफॉल पाहायला भेटेल. तेरी आ रही है, हमारी आ रही है. जवळपास 4-4.5 किलोमीटरची आपली ट्रेकिंग झाली आहे आणि आपण एका अशा सपाट भूभागावर येऊन पोहोचलो. इथं प्रत्येक व्यक्ती थांबून आहेत, थोडीशी रेस्ट घेत आहे, मग चालू होईल आपली ओरिजिनल इन्क्लाइंड वाली ट्रेकिंग. मूसा भाई क्या देख रहे हो? राजवास ग्लेशियर. इन्क्लाइन पोर्शन सुरू झाला आहे आणि हलका हलका दम लागत आहे आणि पाठीवर बहुत जास्त ओझं आहे. हलक्या हलक्या उन्हाकारण पिघललेल्या बर्फाचं थोडं थोडं पाणी आपल्याला पाहायला भेटतं आहे, म्हणून अशा मधामधात वॉटर क्रॉसिंग येत आहे. हाईट गेन प्रोसेस काही लोकांसाठी थोडी टफ ठरू शकते. या प्रोसेसमध्ये फिजिकली तेवढंच मेंटली सुद्धा स्ट्रॉंग राहणे गरजेचे असते. फायनली पुन्हा एका भूसपाट भागावर येऊन पोहोचलो आपण. जवळपास 2.5 तासाच्या ट्रेकिंग नंतर प्रत्येकाचा काही असा हाल झाला होता. ऊनही आहे, थंडी पण आहे आणि पुरा डिहायड्रेट होत आहे माणूस. सो 2 ठिकाणी थांबलो आणि पाणी पिणं गरजेचं आहे. 5 मिनिटाच्या छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा एकदा ट्रेकिंगला सुरुवात झाली. ते तिथे काही लोक दिसत आहे. असं आपल्याला आता डायरेक्ट वर जायचं आहे, एकदम इन्क्लाइंड. दम तर लागत आहे.
बहुत हाईटवर आलो. या सगळ्या प्रोसेसला हाईट गेन म्हटलं जाते. पक्कीच हाईट गेन केलो ह्यानं पुरा दम निघून चालला आहे. टेबल टॉप पीकच्या टॉपवर जातपर्यंत ऑलमोस्ट सगळ्यांच्या संघातून आत्मा निघून गेली होती. प्रत्येक व्यक्ती थरथरत वर चढत होता. माउंटेन मध्ये झिगझॅग चालत असताना रणजित दादा खूपच अशी दमछाक उडालेली. श्वासच येत नाहीये. एकदा थोडं खाली जाऊन दाखव ना. लाख दिले तरी खाली नाही जाणार. आणि फायनली टेबल टॉपच्या सगळ्यात शेवटच्या वरच्या पोर्शनवर येऊन पोहोचलो. हा व्ह्यू पहा एकदा इथून. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, इंस्टीट्यूट जय, इंस्टीट्यूट जय, इंस्टीट्यूट जय, भारत माता की जय. उतरताना ओरिजिनल मजा येणार आहे, कारण जेवढी बी आहे जमीन ही अशी तिरपी आहे. सो उतरत असताना स्लिप होणार आहे सगळे लोक. असा झिगझॅग जा लागते जेव्हा कधी आपल्याला असा माउंटेनवरून खाली उतरायचं राहतं. आणि अशा प्रकारे आपला 12वा दिवस एकदम सुरक्षित पार झाला. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज 13वा दिवस. काल 12 दिवस कंप्लीट झाले. आपला कोर्स 50% कंप्लीट झाला. आज रनिंग एंडोरन्स रनिंग 7 ते 8 किलोमीटरची रनिंग असणार आहे. उद्या म्हणजे 14व्या दिवशी एंडोरन्स टेस्ट होणार आहे. म्हणजे तिथं रनिंग कोणता रूट असणार आहे ते बघण्यासाठी आज 13व्या दिवशी आपल्याला रूट दाखवण्यासाठी नेऊन राहिले आहेत. टाटा बाय. छोटे छोटे टिल्लू लोक चॉकलेट मागत राहते. आज 13वा दिवस. आज रूट सांगितला. उद्या 14वा दिवस. उद्या प्रॅक्टिस करवतील आणि 15व्या दिवशी आपले एंडोरन्स टेस्ट होणार म्हणजे 15 तारखेला. सकाळी रूट दाखवला, नाश्ता करवला ना. आता आपण चाललो पुन्हा क्लाइम्बिंगच्या प्रॅक्टिसवर. प्रॅक्टिस कंटिन्यू करायची आपल्याला. 6 दिवस प्रॅक्टिस रॉक क्लाइम्बिंग, 6 दिवस आईस क्राफ्टिंग. ज्या ज्या लोकांना आतापर्यंत क्लाइम्बिंग नाही केली त्या लोकांची क्लाइम्बिंग प्रॅक्टिस आता आज होऊन राहिली आहे. थोडा राईटला आहे बघ तुझ्या राईटचा. एवढा तिकडे नको जाऊ. सगळ्या ॲक्टिव्हिटी कंप्लीट झाल्यानंतर आता सगळे इक्विपमेंट हे जमा करतात. अशा प्रकारे सुरक्षितरित्या 13वा दिवस पार झाला. आणि फायनली तो दिवस आला ज्या दिवसाचा प्रत्येकाला बेसब्रीने इंतजार होता. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज 14वा दिवस आणि आज पूर्ण मोसम अचानक बदलला आहे आणि पाऊस सुरू झाला. एकदा बाहेरचा नजारा पहा. आहा, हो तो वहाँ तो जन्नत दिख रही है. वो तिकडं सूर्य भी निघला आहे. पाऊस पण होता आहे. ढगा पण निघले. रात्रभर पाऊस आल्या कारण थोडा थोडा अंदर पाणी घुसला टेंटच्या अंदर. सगळेजण आपापला टेंट सेट करताय. तुमच्या टेंटमध्ये घुसला होता का? नाही, आमचं तिरपाल नीट होतं. खुदाया और बारिश. एग्जाम नहीं होना चाहिए. कैंसिल कैंसिल एग्जाम कैंसिल. धूप उठ गया. देखो हाँ धूप भी उठ गया. हमारी किस्मत ही खराब है यार. 14 दिवस सुरक्षित पार झाले आणि आता बस काहीच दिवस बाकी होते. याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. 14 तारीख हुई. हाँ 14 तारीख. आज 14 दिन ही बाकी है. 10 दिन ही बाकी है. आज 14वा दिवस ना. आज टेस्ट आहे.
प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ग्रुपला वेगवेगळं केलं रोल नंबरनुसार आणि प्रत्येकांची टेस्ट घेऊन राहिले. बेसिक माउंटेनिअरिंग कोर्समध्ये आजपर्यंत आपण ज्या काही गोष्टी शिकलो, नॉट्स, हिचेस, बेस मेकिंग, रोप कॉइलिंग, या प्रत्येक गोष्टीची आज या जागेवर टेस्ट घेण्यात आली. ग्राउंडमध्ये 3 मेन टेस्ट झाल्या, ज्याच्यामध्ये रोप कॉइलिंग, नॉट अँड हिचेस आणि बेस मेकिंग या 3 गोष्टीची टेस्ट झाली. 5-5 मार्काचे होते प्रत्येक टेस्ट. आणि आता आपण चाललो क्लाइम्बिंग आणि रॅपलिंग याची टेस्ट देण्यासाठी. बस आज पूर्ण टेस्ट कंप्लीट, 14वा दिवस कंप्लीट, 10 दिवस उरले आहे आणि बस 25 तारखेची वाट पाहत आहे प्रत्येक व्यक्ती. तुझं काय म्हणणं आहे 25 तारखेसाठी? 25ला मी मांगूर खाणार आहे. मी श्रीनगरला गेल्यावरती तुम्हाला दाखवेल. मनोज भैया 25 तारीख को क्या करने वाले हो? 25 को तो बस एक बार 25 आ जाए. आ ही नहीं रही है. हाँ 25 आ नहीं रही है. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता किती जास्त एक्साइटमेंट आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये. 25 तारखेची वाट पाहून राहिले, पण त्याच्या पहिले आपल्याला क्लाइम्बिंग आणि रॅपलिंगची टेस्ट द्यायची आहे. फायनली या जागेवर रॅपलिंगची टेस्ट घेण्यात आली. रॅपलिंगसाठी उभं राहण्याच्या पोझिशनपासून तर रॅपलिंग करताना पायाच्या पोझिशनपर्यंत प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवल्या जात होती आणि या सगळ्या गोष्टींना पाहून मार्क्स दिले जात होते. त्याचप्रमाणे क्लाइम्बिंगच्या टेस्टमध्ये एक ठराविक टाइम दिला जात होता आणि यामध्ये 2 फॉल अलाव केले जात होते. जर क्लाइंबर टायमाच्या अगोदर टॉप केला तर त्याला मार्क्स दिले जात होते. तर मित्रांनो, आज 15वा दिवस आणि आता थोड्या वेळा पहिले आपण कौन सी टेस्ट दे क्या है? नहीं, उसको क्या बोलते हैं? अरे वो टेस्ट को क्या बोलते जो आज दी हमने? एंड्योरेंस. 15व्या दिवसाच्या सकाळी एंड्युरन्स टेस्ट घेण्यात आली, ज्यामध्ये आपल्याला डोंगराच्या मधातून कंटिन्युअसली 7 किलोमीटरची रनिंग करायची होती आणि दिलेल्या टाइमात ही रनिंग कंप्लीट करायची होती. हाँ नमस्कार दोस्तों, आज ये जो हमारा बेसिक माउंटेनिंग कोर्स चल रहा है उसका आज 15वां दिन था, जिसमें हमने कल 14 डे में हमने कुछ एग्ज़ाम्स दिए थे, जैसे रोप क्लाइंबिंग का था, रैपलिंग का है और नोट्स ही चीज़ के टेस्ट थे, रोप कोइलिंग के थे. आज हमारा 15वां दिन था जिसमें हमारा आज एंडोरेंस टेस्ट हुआ, जिसमें हमें लगभग 5 से 7 किलोमीटर की दौड़ बड़ा एनर्जी के साथ दौड़ लगानी थी और 1 घंटे के अंदर कंप्लीट करनी थी. मैं सबको बधाई देना चाहूँगा. कोर्स के सभी साथियों ने बड़े सफलतापूर्वक वो विद इन टाइम पीरियड है अपना एंडोरेंस टेस्ट कंप्लीट किया. इसमें मेरे महाराष्ट्र के बहुत से दोस्त थे जिन्होंने टाइम से पहले काफ़ी समय पहले अपने कोर्स को कंप्लीट किया और लगभग 35 मिनट के अंदर उन्होंने अपना सारा टाइम 35 मिनट के अंदर कोर्स कंप्लीट किया, जिसके लिए सभी इंस्ट्रक्टर ने उन सबको बधाई दी. और मैं आगे जो टाइम कोर्स का जो समय बाकी है उसके लिए भी सभी साथियों को अग्रिम बधाई देता हूँ. वाह 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 मनोज भैया, यही वो हम महाराष्ट्र के 3 बंदे, गांधी जी के 3 बंदे. आणि फायनली अशा प्रकारे 15व्या दिवशी BMC कोर्सचे 2 टप्पे पार झाले आणि आता उरला होता शेवटचा टप्पा, जो आईस क्राफ्ट होता. तर मित्रांनो, भेटूया पटकन या कोर्सच्या शेवटच्या टप्प्यात एका नवीन ॲडव्हेंचर सोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय. माहीत नाही चेहरा कसा दिसतंय, पण सगळेजण पाहून हसून राहिले. थोडा समोर जाऊ आणि चेक करू आपण मोबाईलमध्ये का आपला चेहरा कसा दिसतंय. ओके, तोपर्यंत ग्लेशियरचा मजा घेऊ आपण.